नमस्कार मित्रांनो, ग्रहवेधमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मी विलास करंबेळे घेऊन आलोय कर्क राशीसाठी मे 24 हा कसा जाईल. अनेक प्रकारे अनुकूल महिना आहे. स्वतःला ओळखायचं आहे आणि त्या हिशोबाने स्वतःच्या कुवतीला प्रतिभेला जागं करा आणि कामाला लागा. स्वतःच्या योग्यतेबद्दल विचार करा. कुठेही स्वतःला कमी समजू नका. अडचणींवर मात करा आणि पुढे जा. असा हा महिना आहे. म्हणजे तर हे सगळं केलं तर भाग्याची साथ ही तुम्हाला मिळणार आहे. नशिबाची साथ मिळेल. कर्म जास्तीत जास्त करावी लागणार आहेत. अधिक सफलता मिळेल त्याच्यातून. करिअरच्या दृष्टीने चांगला महिना आहे. बेरोजगार असाल तर संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे कामधंद्याची किंवा नोकरीची. सर्वात महत्त्वाचं व्यापारात सफलता आहे. व्यापारामध्ये प्रगती आहे. आरोग्याचा कुठेतरी त्रास आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल महिना आहे आणि शिक्षणामध्ये सफलता घेऊन आलेला हा महिना आहे. वैवाहिक जीवन चांगले आहे. सासूरवाडी करून कदाचित तुम्हाला फायदा होऊ शकतो. प्रेमातील अडचणी दूर करणारा महिना आहे. मित्रांमध्ये वाद होऊ शकतात. परिवारातील लहान मोठे समस्या उद्भवू शकतात. विदेश यात्राचा प्लॅन असेल तर ती विदेश यात्रा पूर्ण होणार आहे. विदेश प्रवास तुमचे जर तुम्ही करत असाल तर विदेशात जाताना किंवा तिथे गेल्यानंतर तुम्हाला सावधान राहायचं आहे. पर्टिक्युलरली कार्यक्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर अतिशय चांगला महिना आहे. अनुकूल महिना आहे. उत्तम रोजगार आणि बेरोजगारांना रोजगार घेऊन आलेला हा महिना आहे. बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे. चांगली स्थिती या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये कामधंद्यामध्ये यश मिळणार आहे. उच्च पदाची प्राप्ती होणार आहे. सरकारी नोकरीत अनुकूल असा लाभ आहे. सरकारी नोकरी अपेक्षित असेल तर कदाचित या महिन्यामध्ये लागू शकते. आर्थिक नियोजन तुमचं किंवा पैसा कुठे अडकलेला असेल तर तो तुम्हाला मिळू शकतो. नोकरीमध्ये मजबूत स्थिती आहे. व्यापारी वर्गासाठी उत्तम महिना आहे. व्यापारात मजबूत स्थिती तुम्हाला घेऊन आलेला आहे. व्यापार विस्तार किंवा व्यापाराची एखादी शाखा उघडण्याचा प्रयत्न करत असाल तर ती सुद्धा तुम्हाला यावेळेस फायदेकारक आहे. व्यापार बदल करू शकता. नवीन व्यापार चालू करू शकता. व्यापारामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. विदेश यात्रा कराल त्याच्यातून फायदा होऊ शकतो. आर्थिक उन्नती बऱ्यापैकी मनासारखी आहे आणि व्यापारामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला नवीन नवीन संधी कुठेतरी उपलब्ध होणार आहे. आता पाहूया की आर्थिक बाबतीमध्ये स्पेशली कसा आहे महिना. तर आर्थिक स्थिती मी मगासपासून सांगतोय की अतिशय चांगली आहे. परंतु न टाळता येणारे खर्च कुठेतरी तुम्हाला या महिन्यामध्ये करावे लागणार आहेत. एखादी संपत्ती तुम्ही घेण्याचा प्लॅन या महिन्यामध्ये करू शकता किंवा घेऊ शकता. वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला धन मिळू शकतं. दिवसेंदिवस या महिन्यामध्ये तुमची स्थिती ही आर्थिक स्थिती ही सुधारलेली तुम्हाला दिसेल. आर्थिक नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे. खर्चांवर नियंत्रण ठेवून दीर्घकालीन गुंतवणूक तुम्ही करू शकता. तसंच व्यापार आणि नोकरी या दोघातून आलेल्या पैशामधून कुठेतरी तुम्ही काहीतरी नवीन घेण्याचा वाहन म्हणा किंवा एखादी नवीन गोष्ट जी तुमच्या घरात नसेल मोठी गोष्ट ती तुम्ही करण्याचा तुमचा प्रयत्न किंवा मानस असणार आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये उतार आणि चढाव घेऊन आलेला महिना आहे. कारण अंगार योग या ठिकाणी बनतोय. तुमची जीवनचर्या आणि दिनचर्या ही पूर्णपणे बदलण्याची ही वेळ आलेली आहे. सकाळी उठून तुम्ही गरम पाणी प्यायला हवं. शरीरासाठी पूर्णपणे वेळ दिला गेला पाहिजे. कुठेतरी रोगप्रतिकार शक्ती तुमची वाढवावी लागणार आहे तुम्हाला आणि शक्यतो बाहेरील पदार्थ या महिन्यामध्ये तुम्ही ग्रहण करू नका. अन्यथा कुठेतरी आजाराला बळी पडू शकता. प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये बघाल तर जीवनामध्ये प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या मजबूत अशी स्थिती घेऊन आलेली आहे. जोडीदाराबरोबर तुम्ही दूरचा प्रवास करू शकता. त्यांच्याबरोबर वेळ घालवणार आहात. त्यामुळे नाती ही तुमची कुठेतरी दृढ होणार आहेत. तुम्ही नात्यांची कदर करणार आहात. नात्यांचे महत्त्व तुम्हाला समजणार आहे. परंतु त्याच नात्यामध्ये एखाद्या बाहेरील व्यक्तीमुळे कुठेतरी दुरावा निर्माण होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे कुठेतरी ताणतणाव तुम्हाला मानसिक स्थितीमध्ये जाणवू शकतो. वाणीवर पूर्णपणे नियंत्रण तुम्हाला ठेवायचे. कदाचित तुम्ही कडू किंवा समोरच्याला लागेल असं बोललं जाऊ शकतं तुमच्याकडून, तर काळजी घ्यायची आहे. वैवाहिक लोकांसाठी महिना अनुकूल आहे. जीवनसाथी तुम्हाला कामात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मदत करणार आहे. त्यामुळे तुम्हाला मन हे तुमचं प्रफुल्लित आणि आनंदित राहणार आहे. सासूरवाडी करून एखादा सल्ला तुम्हाला मिळू शकतो आणि तो सल्ला जर तुम्ही कदाचित मानला तर तुम्हाला त्याच्यातून फायदाही होऊ शकतो. याच्या उलट सासूरवाडीमध्ये एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून तुमच्याबद्दल वाद तुमच्या मनामध्ये होऊ शकतात तुमच्या आपसामध्ये, तर ते तुम्ही टाळले पाहिजे. त्यानंतर परिवाराचा जर विचार केला तर मध्यम आणि अनुकूल महिना आहे. सुरुवातीला खूप छान वातावरण असणार आहे. वडिलोपार्जित व्यवसायातून तुम्हाला फायदा होणार आहे. परिवाराला आर्थिक लाभ चांगला असल्यामुळे कुठेतरी परिवारामध्ये तुम्ही तीर्थाटन किंवा धार्मिक कार्यामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करणार आहात. कुठेतरी सहलीचं आयोजन करणार आहात. एकमेकांसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करणार आहेत. पूर्ण कुटुंब हे पूर्ण महिनाभर
अति शांतता आणि सुख समाधानी राहणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिवारामध्ये एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून कुठेतरी गैरसमज निर्माण होऊ शकतो, तो तुम्ही टाळला पाहिजे. आता पाहूया मित्रांनो, उपाय काय आहे. ते मोती तुम्ही धारण करायचा आहे चांदीमध्ये, करंगळीमध्ये. ओम नमः शिवाय मंत्र तुम्ही जप करू शकता. शनिवारी राईच्या तेलाचा दिवा हा शनी मंदिरात किंवा हनुमानजीच्या मंदिरामध्ये तुम्ही लावू शकता. हनुमान चालीसा पठण तुम्ही या महिन्यात केलं पाहिजे. हे वैदिक उपाय आहेत की जेणेकरून आपण आपलं आयुष्य हे अजूनही चांगल्या पद्धतीने रिटर्न्स मिळवू शकतो. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीसाठी मे महिन्याचं राशीफळ. हा महिना मी इथे हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.